नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्व महिलांनी होळीला आवर्जून पाळा हे 15 नियम. यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी 10:35 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी दुपारी 12:24 पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे होळी दहन 13 मार्च रोजी केले जाईल. 13 मार्च रोजी रात्री 11:26 ते 12:30 होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. त्यामुळे होळी दहनासाठी एकूण 1 तास 4 मिनिटे उपलब्ध आहे. तर दुसऱ्या दिवशी 14 मार्च रोजी होळी दहनाच्या दिवशी काय करावे? रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल. होळी दहनाच्या दिवशी काय करावे हे पाहणार आहोत. होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येते. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाचे गोळे, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरा. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा मारा. त्यानंतर मग ते जाळून टाका. या दिवशी गरिबांना दान करा, कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते. होळी दहनाच्या दिवशी काय करू नये? होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. 2. होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते. 3. होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नये. मोकळ्या केसांनी होळी पूजा करा. 4. होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेली कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. 5. नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये. हे अशुभ मानले जाते. 6. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आले आहे त्यांनी होळी दहन जवळ जाऊ नये व होळीची पूजा देखील करू नये. ज्यांना होळीच्या दिवशी चौथा दिवस असेल त्यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी कुंकू वाहून 3 प्रदक्षिणा घालाव्या, नैवेद्य दाखवावा. 7. होळीच्या दहनाची पूजा करताना स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे. दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये. 8. होळिका दहन करताना प्लास्टिक किंवा रॉकेलने पेटू नये. होलिका नेहमी बारीक गवत, तूप टाकून कापूरवडीचा वापर करून पेटवावे. 9. होळीच्या दिवशी चुकूनही मांसाहार बनवू नये. त्याचप्रमाणे मद्यपान देखील करू नये. 10. ज्यांना सुतक असेल, मासिक धर्म, त्यांना होळिकेची पूजा करता येणार नाही. मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर पूजा करता येणार नाही. होळीच्या दिवशी 5वा दिवस असेल तर डोक्यावरून पाणी घेऊन घर स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडावे आणि मगच होळीची पूजा करावी. 11. होळीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावे. कुठेही घाण करू नये. घरात घाण असेल, कचरा असेल, धूळ असेल, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. होळीच्या दिवशी घरात सर्व गोष्टी असतील तर माता लक्ष्मी घरातून निघून जाते. 12. होळीच्या दिवशी बाहेर मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्रिया केल्या जातात, म्हणून होळीच्या दिवशी चुकूनही कोणी खायला दिले तर खाऊ नका. 13. होळिका दहन आनंदानेच करावे. या दिवशी किंवा दुसरे करीच्या दिवशी रडू नये किंवा कोणाला अपशब्द बोलू नये. कोणाचा अपमान करू नये. कोणाशी भांडू नये. होळी हा सण वाईटावर विजय प्राप्त करण्यासाठी साजरा केला जातो. 14.
होळीच्या दिवशी होळीची राख पुरुषांनी कपालाला लावायची आणि महिलांनी गळ्याला लावायचे आहे. यामुळे आपली कीर्ती वाढते, प्रगती वाढते. 15. होळीच्या दिवशी हुतांशी पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा खूप मोठी असते. त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल किंवा पंचगव्य टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या शरीराची शुद्धीकरण होते आणि आपण केलेल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. 16. होळीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी घेऊन यायची आहे आणि ती आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यात थोडी थोडी टाकायची आहे. याने घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होतात. 17. होळी प्रज्वलित करण्यासाठी चुकूनही आंब्याच्या झाडाचं, वडाच्या झाडाचं आणि पिंपळाच्या झाडाचं लाकूड वापरू नये. त्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही सर्व झाडं शुभ असली तरी त्यांचं लाकूड होळी प्रज्वलित करण्यासाठी वापरू नये. तर होळी प्रज्वलित करण्यासाठी उंबराचं झाड वापरायचं. 18. होळीच्या दिवशी घरातील स्त्रीचा चुकूनही अपमान करू नये. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. त्याचप्रमाणे मुलीचा देखील अपमान करू नये. तसेच मोठ्यांचा, आई-वडिलांचा देखील अपमान करू नये. 19. होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी कर असल्यामुळे या दिवशी पती-पत्नीने चुकूनही एकत्र झोपू नये. अशा प्रकारे होळीच्या दिवशी सर्व महिलांनी नाहीच तर पुरुषांनी देखील हे नियम पाळा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.